मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लोकअदालत सह शास्ती माफी योजनेस प्रचंड प्रतिसाद. एकाच दिवशी 1500 थकबाकीदार मालमत्ता धारकाकडून तब्बल 5 कोटी कर संकलन. लातूर प्रतिनिधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस थकबाकीदार मालमत्ता धारक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक मार्च 22 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजनचे मनपा मुख्यालय येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही पाटील केसतीकर साहेब, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर व मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. सदरील लोक अदालत येथे पॅनल प्रमुख म्हणून श्री P.M. शिंदे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश व वकील प्रतिनिधी म्हणून वाघमारे यांनी काम पाहिले व एकूण 261 प्रकरणात तडजोड करण्यात आली. लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकाकडून सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 100% कर वसुली करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी कर संकलन विभागास दिले होते. त्यादृष्टीने उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग वर्षाच्या सुरुवातीपासूनच टॅक्स वसुलीच्या दृष्टीने विविध उपक्रम योजना राबवित आहे. पूर्णविराम. त्यानुसार मालमत्ता धारकांना विविध सूट सवलती देण्यात आले होते. सोबतच थकबाकीदार मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत कराची रक्कम पाहता ही प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याकरिता 100% शास्ती माफी सुद्धा लागू करण्यात आली होती. तसेच सदर योजना 1 दिवसासाठी संपूर्ण मालमत्ता धारकासाठी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये लोक अदालत सोबतच शहरातील इतर थकबाकीदार असे मिळून तब्बल 1500 थकबाकीदार मालमत्ता धारकाकडून एकाच दिवसात 5 कोटीचा कर संकलन करण्यात कर विभाग यशस्वी झाला आहे. 100% शास्ती माफी योजना व लोक अदालतमध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे या दृष्टीने कर अधीक्षक, क्षेत्रीय अधिकारी निर्मला माने, संतोष लाडलापुरे, बंडू किसवे, समाधान सूर्यवंशी यांच्यासह सर्व कर पर्यवेक्षक व वसुली लिपिक यांनी अथक परिश्रम घेतले. सदरील सूटला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लोक अदालत सह क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांनी टॅक्स भरणा करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. उर्वरित थकबाकीदार यांनी आपला थकीत टॅक्स भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.